सोलापूरमध्ये धनगर समाजाचे युवक शरणू हांडे यांचा अपहरण करून खून करण्याचा जो प्रयत्न झाला, सर्वप्रथम मी त्या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो व पोलीस प्रशासनाचा समस्त धनगर समाज बांधवाच्या वतीने आभार व्यक्त करतो। कारण पोलीस प्रशासनाने वेळीच सतर्कतेने त्या आरोपींचा पाठलाग करून जर त्यांचं धरपकड केलं नसतं तर आज आमचा शरणू हांडे आपल्याबरोबर नसता। म्हणून पुनश्च एकदा मी पोलीस प्रशासनाचा आभार व्यक्त करतो आणि त्यांचा मला पूर्ण विश्वास आहे की हे तपास निपक्षपातीपणे करून ह्याच्या मागे जो कोणी मास्टरमाइंड असेल त्यांचा संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर त्याला आणल्याशिवाय पोलीस आपलं थांबणार नाही एवढा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। आणि जो कोणी मास्टरमाइंड आहे याच्या पाठीमागे या संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं का याच्या पाठीमागे रोहित पवार आहे हे सगळ्यांना माहिती आहे। आमच्या धनगर समाजाला तर माहीतच आहे हे रोहितचाच हात आहे व मी रोहित पवारला सांगू इच्छितो, रोहित पवार आत्तापर्यंत तुझ्या आजोबाने आमच्या धनगर समाजाचा वेळोवेळी वाटोळाच केलेला आहे आणि समाजावर अन्याय केलेला आहे। त्यांना माहिती आहे धनगर समाज पुढे आला तर येणारा काळ हा धनगरां महाराष्ट्रावर राज्य करतील, म्हणून तुमचं हे चालू झालेलं कृत्य आहे। म्हणून मी रोहित पवार तुला सांगू इच्छितो, तू हे थांबव वेळेच। कारण तुझ्या आजोबा जेव्हा आमच्यावर अन्याय करत होता तेव्हा समाज एवढा सक्षम नव्हता आणि एवढा जागृत नव्हता आमचा समाज। आज आमच्या समाजामध्ये गोपीचंद पडळकर नावाचा एक युवक पुढे येऊन तुमच्या कुटुंबाला आव्हान देतोय। म्हणून जर तुम्हाला वाटत असेल का गोपीचंद पडळकरच्या बाजूला जे धनगर समाजचे युवक आहेत त्यांना टार्गेट केलं तर गोपीचंद पडळकरचा व धनगर समाजाचा ताकद कमी होईल, हे तुमचा गैरसमज आहे आणि हे गैरसमज काढा तुम्ही। वेळेस तुम्हाला सांगतो सुधरा, कारण गोपीचंद नावाचा जो वादळ निर्माण झाला आहे तो तुम्ही थांबवू शकत नाही। तुमची ती ऐपत नाही, तुमची लायकी नाही, हे पण मी तुम्हाला सांगतो। तुमची अवकातच नाही। तुम्ही नुसतं हेच कुटील राजकारण करणार, धनगर वर्सेस धनगर भांडण लावणार, सुरवासेला पुढे करणार, सुरवासेच्या माध्यमातून हांडेला मारणार, हे जे प्रकरण चालू आहे म्हणजे धनगर आम्ही साहेब कोण मेला तिथे हांडे मरू दे किंवा सुरवासे तुरुंगात जाऊन सोडू दे, त्याला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे। तुम्हाला फक्त तुमचं राजकारण साध्य करायचं आहे, हे धनगर समाज कदापि होऊ देणार नाही। पुनश्च एकदा सांगू इच्छितो रोहित पवार, तू ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर जसा गेला होता संपूर्ण महाराष्ट्राने बघितलंय, त्याच्यावरून कळतंय तुझ्यावर कसली संस्कृती आहे आणि तुझ्या आजोबांनी तुला काय शिकवलेलं आहे। परत एकदा सांगतो, ह्याच्यापुढे धनगराच्या वाट्याला येऊ नको आणि धनगराच्या नादाला लागू नकोस। तुला हा मल्लिकार्जुन पुजारी धनगर समाजाचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता व राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा एक अध्यक्ष म्हणून तुला आव्हान देतो, याच्या पुढे असलं कृत्य करू नको। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।